चलो, गुड आफ्टरनून एवरीवन। चला, झोप झाली का सर्वांचे? गुड आफ्टरनून एवरीवन. ओके, लेट स्टार्ट. व्हेरी गुड. अजून कोणी कोणी सॉल्व केलं प्रॅक्टिस सेट 5.3? सॉल्व केलंय. अरे बाप रे, एक्सपेंशन फॉर्म्युला मी तर सांगितलंच नाही. बहुत फॉर्म में हो. ओके, तो हम भी सॉल्व करेंगे आज. कौन सा 5.3? उसके लिए एक फॉर्मूला लगने वाला है. पता है क्या आपको कौन सा फॉर्मूला लगने वाला है? पता है आपको? फोर्थ क्वेश्चन करणार. ठीक आहे, हम है ना तिथे आहे. याचे पुढे खरंच कोणाची तर भाऊ बहीण राहते ते. छोटी चूक तुला कशी कळना? ओके, चलो. तर एक्सपेन्शन फॉर्म्युला मध्ये बघा, आतापर्यंत आपण कोणते कोणते फॉर्म्युले पाहिलेत. पहिल्यांदा जो आहे तो ए प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला पाहिला आहे. तर ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येते माहिती आहे का तुम्हाला?
चला फटाफट ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. चला माझ्यासोबत म्हणा 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 मम्मी पप्पा झोपलेले उठले पाहिजे दुपारपासून. अरे गडे काय झालं एकदम अचानक मोदींनी लॉकडाऊन पूर्ण काढलं काय असं 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 जोरात म्हणायचं माझ्यासोबत. चला ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर पहिला एक्सपेन्शनचा फॉर्म्युला बघितला होता आपण एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सांगा बरं ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. त्याच्यानंतर क्युबिकल एक्सपेन्शन मध्ये आपण पाहिलं होतं ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. अँड नाव आपल्याला पाहायचंय ए मायनस बी चा क्यूब. बघा हे आपले आधीचे झालेले फॉर्म्युले आहेत आणि आता आपल्याला काय पाहायचंय ए मायनस बी क्यूब. राईट. फक्त याच्यामध्ये प्लस क्यूब वाला जर फॉर्म्युला माहिती असेल तर आपल्याला ए मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे. काय आहे इथे ए चा क्यूब इधर लेंगे माइनस 3a स्क्वायर बी इधर लेंगे प्लस 3ab स्क्वायर फिर लेंगे माइनस बी क्यूब. बघा बरं लक्षात राहील का तुम्हाला ए मायनस बी क्यूब. बघा 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 मला लक्षात राहिला बघा आता ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या. आणि प्रॅक्टिस सेट 5.3 मधला पहिला क्वेश्चन लिहा. प्रॅक्टिस सेट चला फर्स्ट एग्जांपल लिहा. फर्स्ट एग्जांपल प्रॅक्टिस सेट 5.3 मधलं फर्स्ट एग्जांपल लिहा. 2m मायनस 5 होल ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे 2m मायनस 5 होल. हे लिहून घेतलंय का? हे लिहून घेतलं. इथे जरा असं बाळ सत्व आलं मला. ते कांगेश्वरचं बाळ येत राहते मध्ये बाळ दिसत. ठीक आहे चला फर्स्ट एग्जांपल 2m माइनस 5 ब्रैकेट क्यूब. सर ने बताया है फॉर्मूला. कौन सा फॉर्मूला ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये फॉर्म्युला लिहायचं. पाठ झाला पाहिजे पाठ पाठ. दचकून उठले की फॉर्म्युले म्हणायचं. कधी रात्री दचकून उठले की फॉर्म्युला म्हणायचं. पटकून भूत जाते मग पळून. ए मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आमचं बी वरी गेलं हो.
ओके. तर बघा आता ए म्हणजे कोण आहे, आता ए म्हणजे 2m आहे आणि बी म्हणजे 5 आहे. लक्षात घ्या, ए म्हणजे 2m आहे, बी म्हणजे 5 आहे. सो 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, राईट, ए चा क्यूब म्हणजे ए म्हणजे 2m आहे, तर इन ब्रॅकेट आय शुड राईट 2m याचा क्यूब केला पाहिजे मी, मायनस 3a² बी, तर मायनस 3 इंटू a². a² म्हणजे किती आहे बघा, a² म्हणजे 2m चा स्क्वेअर घ्यायला पाहिजे मी, आणि बी म्हणजे किती आहे, 5 आहे. त्याच्यानंतर प्लस आहे 3ab², 3 ए आहे 2m, तर तिथे बघा 3 इंटू 2m इंटू b², b² म्हणजे कशाचा स्क्वेअर घ्यायला पाहिजे मी, 5 चा स्क्वेअर, इंटू मायनस b³, b आहे 5 लक्षात घ्या, तर मायनस 5 चा क्यूब. आता याला एक्सपांड करत असताना एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 2m चा क्यूब, 2m चा क्यूब घेत असताना 2 चा क्यूब 8 आणि m चा क्यूब m³. बघा या पूर्ण या दोघांचा क्यूब घ्यावा लागतं. बरेच जण डायरेक्ट 2m³ लिहितात, राईट. 2 या तर 8m³ मायनस एट एम क्यूब मायनस 3 चा 3 ला 3, 2m चा स्क्वेअर बघा किती येते, किंवा 5 इंटू 3 आपण मल्टिप्लाय करू, 15 इंटू 2m चा स्क्वेअर 4m² प्लस 3 इंटू बघा 3 इंटू 2 6m इंटू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब 125. सो बघा 8m³ मायनस 60m² प्लस आता हे बघा मल्टिप्लिकेशन किती येतं 150m मायनस 125. समजलं का बघा बरं, प्रत्येक स्टेप जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करत नाहीत तोपर्यंत तुमच्या मिस्टेक होत राहतील. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. तर मला सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे, राईट. व्हेरी गुड. चला हे लिहून घ्या झालं नसेल तर, आणि सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिजे.
हॅलो. झालं का बघा? किती आलंय? दुसरं किती आलं? 64 मायनस 48 p प्लस 12 p स्क्वेअर मायनस p क्यूब आलंय का सर्वांचं आलंय का बघा बरं? व्हेरी गुड, राईट. संजोत, संचिता, रिया, श्रुती, राईट. चला बाकीच्यांचं आलंय का? सर्वांचं सांगा बरं. येत नसलं तर आणि सांगा, मला सॉल्व्ह करून द्यायचं हे कळतंय. तुमच्यासाठीच चालू आहे हे. मला येतंय का नाही हे चेक करायचं नाही, तुम्हाला आलं पाहिजे. आणि एक प्रॉब्लेम सांगितला की दुसरा प्रॉब्लेम येतोय का करून पाहायचं. ते येताना आपल्याला अडचण कुठे येते ते पाहायचं आणि त्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आता बघा 7x मायनस 9y 7x मायनस 9y क्यूब 7x मायनस 9y क्यूब 7x मायनस 9y क्यूब 7x मायनस 9y क्यूब इज इक्वल टू बघा, हे आपलं ए आहे, हे आपलं बी राहणार आहे, हे आपलं ए राहणार आहे, हे आपलं बी राहणार आहे. तर याच्यामध्ये राईट, तर ए क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब घेणार? 7x चा क्यूब मायनस आहे त्याच्यानंतर 3a स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर इंटू बी असतंय. बी किती आहे? 9y प्लस 3ab स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आहे 7x आणि बी आहे 9y त्याचा स्क्वेअर आणि त्यानंतर मायनस बी क्यूब म्हणजे मायनस 9y चा क्यूब. लक्षात घ्या. सो 7x क्यूब 7x क्यूब म्हणजे 7 चा क्यूब किती आहे सांगा? क्यूब 1 to 10 तर आपल्याला पाठ पाहिजेत, राईट. आणि आपण त्याच्यानंतर ट्रिक पण पाहिलेली आहे. सो 7 चा क्यूब येणार 343 आणि x चा क्यूब येणार x क्यूब. व्हेरी गुड. त्याच्यानंतर बघा आता हे 7x चा स्क्वेअर करूया. हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे पूर्ण एवढं, तर 9 into 3 27 इथे y राहील आणि 7 चा क्यूब स्क्वेअर किती होईल रे? 49. इथे x स्क्वेअर आणि हे y राहील. हे टर्म लक्षात आली का बघा बरं? हे असे कॅल्क्युलेशन यायला लागले की या चॅप्टर मध्ये काहीही अवघड नाही आणि हे असे कॅल्क्युलेशन मात्र आपल्याला यायला पाहिजेत, राईट. प्लस 3 into 7 21x आणि 9y चा स्क्वेअर 9y चा स्क्वेअर 81y स्क्वेअर आणि त्याच्यानंतर मायनस 9y क्यूब 9 चा क्यूब माहितीये का तुम्हाला किती आहे? 9 चा क्यूब 729y क्यूब, राईट. सो याच्यामध्ये 343x क्यूब मायनस हा प्रोडक्ट करून सांगा बरं. 27 into 49 अराउंड किती यायला पाहिजे बघा? बघा बरं चेक करून, राईट. ओके 1323 x स्क्वेअर y प्लस हे प्रोडक्ट बघा किती येतंय?
एक्स वाय स्क्वेअर मायनस 729y क्यूब. बघा समजलं का? बघा बरं, समजलं का? पहा. यस, राईट, व्हेरी गुड. फोर्थ बघा आता, हे झालं का? हे झालं ना? हे झालं का? राईट. चलो अब फोर्थ सॉल्व करेंगे. फोर्थ सॉल्व करायचंय आता. 58 क्यूब. 58 क्यूब म्हणजे कसं करणार बघा, त्याचे राऊंड फिगर आपल्याला जवळची किती आहे 58 ला? 58 क्यूब याला जवळचे राऊंड फिगर किती आहे आता? 60. सो याला कसं लिहिणार? 60 मायनस 2 क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे ए किती आहे आणि बी किती आहे, राईट? ए आणि बी. तर याला कसं लिहायला पाहिजे मग आपण? ए चा क्यूब म्हणजे 60 चा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी. सो 60 स्क्वेअर इंटू बी प्लस 3 ए बी स्क्वेअर असतं. 3 इंटू ए आहे 60 इंटू बी आहे 2 चा स्क्वेअर मायनस असतं त्याच्यानंतर बी चा क्यूब दॅट इज 2 चा क्यूब असणार. आता याला जेव्हा सॉल्व्ह करूया, 60 चा क्यूब, 6 चा क्यूब किती आहे बघा? 6 चा क्यूब आहे 216. याच्यानंतर 3 शून्य ऍड होतील इथे. 60 चा क्यूब सोपा आहे का कॅल्क्युलेट करायला? 6 चा क्यूब किती आहे? 216. एक शून्य असेल तर त्याच्या तिप्पट शून्य होतात. त्याच्यानंतर 3 इंटू 2 6 आणि 60 चा स्क्वेअर 3 6. एक शून्य स्क्वेअर मध्ये शून्य दुप्पट होतात, राईट? त्याच्यानंतर बघा 2 चा, इथे 2 चा काय आहे, इथे 2 चा स्क्वेअर लिहायला पाहिजे, सॉरी. सो 2 चा स्क्वेअर, आधी हे मल्टिप्लिकेशन 60 इंटू 3 180 इंटू 2 चा स्क्वेअर 4 आणि मायनस 2 चा क्यूब 8. तर याला सिम्प्लिफाय करून घ्या आता. तर पहा 216,000 मायनस हे जे मल्टिप्लिकेशन आहे साइन त्रिक 18 आणि 3 21 प्लस 18 इंटू 4 720 मायनस 8. आता हे प्लस वाले आणि मायनस वाले एकत्र करा. हे प्लस याच्यामध्ये जर ऍड केला तुम्ही तर हे होईल 216,720 मायनस हे किती होईल 21608. याच्यामधून हे वजा करा बरं. वजाबाकी किती आहे ते सांगा मला फायनल. वजाबाकी कशी एका खाली एक लिहून करा म्हणजे मिस्टेक नाही होणार, राईट? चला सर्वांनी करा, हे लिहून करा आणि वजाबाकी करा ती.
195112 बरोबर आहे का बघा बरं. 195112 राइट है. यस ओके चलो आगे चलो आगे चलो आगे चलो. 198 क्यूब हे करता येईल का. ऍज अ होमवर्क सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 ऍज अ होमवर्क सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे होमवर्क असतील. होमवर्क आपल्या ग्रुप वरती आलाच पाहिजे. मला नाव लक्षात आहेत. कोण कोण होमवर्क पाठवत आहे ते ग्रुप वरती. बाकी कुठलाही मेसेज नाही टाकायचा. ग्रुप त्याच्यासाठी नाहीये. ग्रुप वरती फक्त होमवर्कचे मेसेज आले पाहिजेत. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 6 होमवर्क करायचंय. लक्षात राहू द्या. आय एम टेकिंग डायरेक्टली क्वेश्चन नंबर 7. सो 1 minus 1 by a cube. 1 minus 1 by a cube. 6 सारखाच आहे. आता ऍक्च्युली आपला हा जो आहे तो ए आहे. हा जो आहे तो बी आहे. सो फॉर्म्युलामध्ये काय आहे. ए चा क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब. 1 चा क्यूब. ए म्हणजे ऍक्च्युली आता हा आहे ए आणि हा आहे बी. मग त्याच्यानंतर मायनस असतं 3 ए चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर असतो इंटू बी. बी किती आहे 1 बाय ए. त्याच्यानंतर प्लस 3ab स्क्वेअर असतं. तर 3a म्हणजे इथे आहे 1 आणि बी म्हणजे इथे आहे 1 बाय ए. तर 1 बाय ए चा स्क्वेअर करायचंय आणि इथे मायनस असल्यामुळे इथे एकदा मायनस असतं आणि इथे एकदा मायनस असतं. 1 बाय ए चा क्यूब. 1 बाय ए चा क्यूब. राईट. सो 1 चा क्यूब 1 मायनस हे मल्टिप्लिकेशन 1 चा स्क्वेअर तर 1च येतं. 3 इंटू 1 इंटू 1 3 बाय ए. त्याच्यानंतर हे परत 1 होतं इथे. हे 1 चा स्क्वेअर 1 आणि खाली ए चा स्क्वेअर होईल. देअरफॉर इथे प्लस आहे 3 बाय ए स्क्वेअर मायनस 1 बाय याचा क्यूब केलात. 1 चा क्यूब 1 ए चा क्यूब ए. दिस इज युअर फायनल आन्सर. राईट. बरोबर आहे का बघा. वाचा आलीस. नाटक करून जाईल. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 8 करूया आता. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बोर्डात दिसणं तर झाले ना. काहीतरी उलट करून कितीच वाटायला मग. चला क्वेश्चन नंबर 8. x by 3
क्वेश्चन नंबर बघा 8, x/3 मायनस 3/x याचा क्यूब करायचा आपल्याला, लक्षात घ्या. तर याचा क्यूब करत असताना आता लक्ष द्या बरं, माझ्यासोबत करा. हा आहे आपला ए आणि हे आहे आपलं बी. तर ए च्या ठिकाणी हे ठेवायचंय, बी च्या ठिकाणी हे ठेवायचंय. आधी एकदा वाटलं तर फॉर्म्युला लिहून घ्या. ए मायनस बी चा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे बोला लवकर माझ्यासोबत. ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. तर ए म्हणजे आता कोण आहे, बघा. ए म्हणजे x/3, तर x/3 क्यूब मायनस 3 ला 3 ए चा स्क्वेअर म्हणजे x/3 चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय, बी म्हणजे 3/x प्लस 3ab². तर 3a म्हणजे परत x/3 आणि b म्हणजे 3/x. तर b चा स्क्वेअर आहे, लक्षात ठेवा b चा स्क्वेअर आहे. आणि नंतर मायनस बी क्यूब म्हणजे मायनस 3/x चा क्यूब. तर आता एक एक ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण. हे बघा x/3 चा क्यूब वर x चा क्यूब येणार आणि खाली 3 चा क्यूब, जो की किती आहे, 3 चा क्यूब किती आहे, राईट. 3 चा क्यूब आहे 27 मायनस, बघा आता याला कसं सॉल्व्ह करायचं, हे 3 इंटू 3 9/x होईल आणि याचा स्क्वेअर किती येईल रे, x/3 चा स्क्वेअर किती येईल, x/3 चा स्क्वेअर. हे वर x चा स्क्वेअर होणार आणि खाली 3 चा स्क्वेअर जो की 9 होईल, राईट. बघा बरं, त्याच्यानंतर प्लस, बघा हे 3 इंटू याला मल्टिप्लाय केलं, हे 3 3 कॅन्सल व्हायलंय, इथे x आणि इथे 3 चा स्क्वेअर 9 अपॉन खाली x चा पण स्क्वेअर करायचंय, x चा स्क्वेअर आणि मायनस 3/x चा क्यूब. मायनस 3/x चा क्यूब करत असताना मायनस 3 चा क्यूब 27 आणि अपॉन x चा क्यूब. बघा स्टेप बाय स्टेप समजाले का व्यवस्थित, बघा कुठे समजलं नसेल तर विचारा, ठीक आहे. तर x³/27 मायनस 9 9 कॅन्सल, एक x कॅन्सल होईल म्हणजे मायनस x येईल, हे कळलं का. बघा हे 9 9 कॅन्सल आणि वर x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर म्हणजे काय असतं, x इंटू x असतं आणि डिवायडेड बाय x आहे म्हणजे एक x कॅन्सल होत असतो, राईट. तर इथे x राहणार प्लस परत इथे x आहे, इथे x स्क्वेअर आहे, तर खालचा एक x आणि हा एक x कॅन्सल होईल, खाली एक x उरेल आणि मायनस 27/x³. समजलं का सर्वांना, प्रत्येकाने सांगा बरं जरा, समजलंय का, फास्ट व्हायलंय, समजलंय. बघा जे काही आहे ते तुम्हाला सांगावं लागेल, त्याशिवाय कळणार नाही. जर फास्ट होत असेल तर सांगा मला, काही रिपीट करायचं असेल सांगा आणि समजत असेल तरी सांगा. चला लिहून घ्या. डब्बा घेऊन आला नाहीस का?
ओके, क्वेश्चन नंबर 2 घ्यायचं का आज का उद्या घ्यायचं? क्वेश्चन नंबर 5 आणि 6 होमवर्क आहेत. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 होमवर्क आहेत, राईट. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट बघा काय आहे. राईट, तर बघा क्वेश्चन काय आहे. 2a प्लस बी क्यूब. 2a म्हणलं नाही मी, 2a म्हणलं, राईट. मायनस 2a मायनस 2b नाही, थांबा. 2a मायनस बी क्यूब. बघा 2a प्लस बी क्यूब मायनस 2 पण a मायनस b चा क्यूब, राईट. तर याला a प्लस बी क्यूब वाला फॉर्म्युला वापरायचा, याला a मायनस बी क्यूब वाला फॉर्म्युला वापरायचा. फॉर एक्झाम्पल याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a चा क्यूब म्हणजे 2a चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी. a चा स्क्वेअर म्हणजे ऍक्च्युली ते 2a आहे, त्याचा स्क्वेअर इंटू बी प्लस 3ab स्क्वेअर. तर a आहे 2a इंटू बी स्क्वेअर, बी ला बीच आहे, राईट. आणि प्लस बी चा क्यूब. हे फक्त याचं एक्सपेन्शन झालं, हे एक्सपेन्शन फक्त याचं आहे, लक्षात घ्या. मायनस याचं एक्सपेन्शन करायचंय आता आपल्याला, a मायनस बी चा क्यूब. या पद्धतीने बघा, याचं एक्सपेन्शन 2a चा क्यूब मायनस, हे ब्रॅकेटला एक मोठा मायनस लिहिला याला ब्रॅकेटला, 3a स्क्वेअर बी असतं, 3 इंटू a चा स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर इंटू b प्लस 3ab स्क्वेअर असतं, 3 इंटू 2a प्लस b 3 इंटू 2a इंटू b चा स्क्वेअर आणि मायनस बी चा क्यूब. हे एक्सपेन्शन a मायनस बी चा क्यूब वाला फॉर्म्युला वापरलाय आपण, a मायनस बी क्यूब वाला फॉर्म्युला वापरलाय, राईट. आता याला सॉल्व जर केला तर 2a चा क्यूब 8a क्यूब प्लस 3 इंटू बी आणि हे 2a चा स्क्वेअर किती होतो, 3 इंटू 4a स्क्वेअर इंटू बी प्लस हे किती होतं बघा, 3 इंटू 2 6ab स्क्वेअर प्लस हे किती होतं, b चा क्यूब. आता हे मायनस ब्रॅकेट मध्ये बघा काय काय होतं, 2a चा क्यूब 8a क्यूब मायनस 3 2a चा स्क्वेअर 4a स्क्वेअर b प्लस 3 इंटू 2 6ab स्क्वेअर मायनस b चा क्यूब. याला आता फक्त ब्रॅकेटच्या बाहेर काढायचंय जस्ट आणि सॉल्व करायचं. मी कंप्लीट करून ग्रुपवरती फोटो टाकतो. नेक्स्ट मीटिंग मी स्टार्ट करत नाही, लक्षात घ्या. मीटिंग जॉईन व्हायला परत 5 मिनिट लागतात, ठीक आहे. त्याच्यामुळे हे कंप्लीट करून मी ग्रुपवरती टाकतो. हे समजलंय का इथेपर्यंत? सांगा, इथेपर्यंत समजलंय का? राईट. कंप्लीट आन्सर मी इथे फक्त आता